A9 न्यूज के स्वागत नानु रेणुका अनुरे। आज सांगली जिल्ह्यामध्ये असं परिस्थिती आहे की एका बर्ची गावात एकाने लव्ह मॅरेज करून एका पोरगीचं लव्ह मॅरेज झालं ते त्याच्यासाठी आज त्यांनी पोरगीची वय कमी होती म्हणून आमचा संघाचा सदस्य की जय जवान जय किसान जय भारत माता संघटनेचे सदस्य होते। त्याला पोरगीच्या वडिलांचा काय संबंध नसताना पोलीसवाल्यांनी त्याला सांगली जेलमध्ये अटक केलं। कारण आज हे जे सरकारला मी सांगायला इच्छा करतो की हे जे वय आहे ना हे वय कमी करायला पाहिजे। जे लव्ह मॅरेजवर पळून गेलेलं असते त्याच्या कोण चुकी केलेलं असते त्याच्यावर कारवाई व्हावं। आज आई वडील कुठं जाणार? आई वडिलाचं जर हे झालं त्यांनी पाप गरीब माणूस काय त्याच्यासाठी ते गरीब माणूस जाऊन राबून खाल्याशिवाय त्याचं काय चालणार नाही। तरी त्यांनी जेलमध्ये आज 15 दिवस हे होते। तरी आमचं संघटनेचं सदस्य आहे म्हणून जय जवान जय किसान संघटनेचे सदस्य आहे म्हणून कर्नाटकवरून आम्ही येऊन आमचं संघाचं वकील सगळ्यांनी मिळून आज आमचं सदस्याचं बेल करून ऑर्डर देऊन आज आम्ही त्याला बाहेर काढलो। त्याच्यासाठी आमच्या सदस्याला असू द्या प्रति एका माणसाला मी सांगायला इच्छा करतो की आपल्या आपल्या पोरावर आपल्या मुलावर की आपण चांगल्यापणीनं काळजी करून न असं घटने पुढे घडायला नाही पाहिजे म्हणून सगळ्यांनी जागृत व्हायला म्हणून आज आम्ही हे तुमच्यासाठी हे संदेश द्यायला लागलो आहे की जय जवान जय किसान संघटनेचा राज्याध्यक्ष हे संदेश द्यायला लागलो आहे। परत असं कुठंतरी हे व्हायला नाही पाहिजे। कोण हे केलेलं असते कोण चुकी केलेलं असते। आज त्याचं जावाई जे आहे ना आज नंतर जावाई झाला ते पहिल्यांदा लव्ह मॅरेज करून पोरगीला घेऊन जाऊन फसवून घेऊन जाऊन सगळं लग्न करून आज ह्याच्यावर आरोप करतो हे माणूस त्याला जल शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याला बाहेर नाही सोडायला पाहिजे म्हणून आम्ही संघटनेवतीने सगळ्यांनी मिळून कलेक्टरला आम्ही एक 2-4 दिवसानं आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग करून कलेक्टरला सगळं हे मनवी देणार आहे। आणि हे जे आम्ही जे महाराष्ट्र जे होम मिनिस्टर आहे ना त्याला सांगायला इच्छा पडतो सरकारला सांगायला इच्छा पडतो असं जिथं जिथं घटना झालेला आहे त्या अशा लोकांवर कारवाई व्हायला फसवून पोलिसनी हे करून नेऊन नंतर हे करून वय कमी असताना नेऊन आईवडिलावर दोष देऊन पोलीस स्टेशनला नेऊन हजर करून आज जेल घालणार आहे त्याला गल शिक्षा उत्पादन सोडायला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही जय जवान जय किसान बोल तुम्ही बोलू तुमचा अध्यक्ष जय किसान जय माता जय भारत आज सुनील जाधव चव्हाणला सोडवलं। पदरचे पैसे टाकून काय कुठं फिरून कुठं जाऊन सांगलीला जाऊन कोर्टला जाऊन जेलला येऊन आज सुनील जाधवला चव्हाणला सोडवलं। विठ्ठल चव्हाण बोलतो। अब तू बोल भाई। हे आमचे मोतीराम चव्हाण आमचे अध्यक्ष यांनी म्हणून आम्हाला सोडवले। नंतर आमच्यावर असली गुन्हेगारी चालते आम्हाला असं फसवून आमच्यावर अशी अन्याय असा आरोप लावून आम्हाला हे भोगायला लावले। आमच्या मालकाला आज 17-18 दिवस झाले जेलमध्ये होते आणि ह्या मोतीराम चव्हाणकडून आम्हाला रुपया झाले म्हणून आम्ही बाहेर निघालो। जे आमच्याशी केले ह्यांना अजाबात जेल शिक्षा बाहेर पडायला नाही पाहिजे त्यांना अजाबात सुटी द्यायला नाही पाहिजे बाहेर पडायला नाही पाहिजे। आम्ही टक्कळगीचे टाकळी जिल्हा कुठला येते? बिजापूर कोटा सर्व बोल सांगा। एवढे आहे ना आज आमच्या मुलीवर लय मोठा अन्याय झालेला आहे आणि आमच्या मुलीला फसवलेलं आहे पुढच्या व्यक्तीने आणि आज त्यांचा गुन्हा असून आमच्या मुलीवर त्या मुलीच्या आईवडिलावर गुन्हा लावून त्या पोरांनी कमसे कम आज 17-18 दिवसाचे जेल शिक्षा केलेला आहे। आणि असे सगळ्या मुलींना असं जर फसवत गेले आणि तसं जर गुन्हा लावत गेलं तर हे कसं चालणार? जे गुन्हा लावले त्या व्यक्तीला अजिबात सुटका मिळाली नाही पाहिजे। त्याला जेल शिक्षा 10-20 वर्षाची जेल शिक्षा झाली पाहिजे नाही तर गल शिक्षा झाली पाहिजे। जय जवान जय किसान रैत संघटना जय भारत माते बोल हमारा संगठन